नमस्कार 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 महाराष्ट्र. महाराष्ट्राची सगळ्यात लाडकी आणि सगळ्यात तरुण वाहिनी झी युवा तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक सांगीतिक मेजवानी ज्याचं नाव आहे युवा सिंगर एक नंबर. को पावर्ड बाय पितांबरी कंठवटी आणि विको टर्मरिक. स्पेशल पार्टनर सोसायटी मसाला चहा, चितळे श्रीखंड, नानल्स प्रतिलोमा आणि मराठी मॅट्रिमोनी.com. टेलिव्हिजनवरचा हा एकमेव असा संगीत शो आहे जिथे ना वयाची अट आहे, ना संख्येची अट आहे, ना कुठल्या संगीत प्रकाराची अट आहे. पण या सगळ्यांची निवड कशी झाली बघूया आमच्या ऑडिशनची एक झलक. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले काही निवडक गायक आजपासून सुरुवात करणार आहेत एक प्रवास, एका स्वप्नपूर्तीचा. स्फूर्ती मज गाण्या, स्फूर्ती मज गाण्या. क्लासिकल पासून कोळी गीतापर्यंत, रांगड्या लोकसंगीतापासून पाना पानात, रॉक म्युझिक पर्यंत, बालगीतांपासून बंदिशींपर्यंत सगळ्या प्रकारचं संगीत तुम्हाला या एकट्या मंचावरून अनुभवता येऊ शकतं. या प्रवासात जो लढेल, जो टिकेल तोच ठरेल या कार्यक्रमाचा विनर, ज्याचं नाव आहे युवा सिंगर एक नंबर. पण इथून पुढचा प्रवास त्यांच्यासाठी आणखीनच कठीण असणार आहे, कारण त्यांचं टॅलेंट पारखायला आपल्या सोबत असणारे दोन दिग्गज जजेस. आणि जजेस कोण आहेत माहिती आहे ना? जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया वर्सटाईल वैभव मांगले आणि स्वर सम्राज्ञी सावनी शेंडे यांचं. तर वैभव आणि सावनी, तुम्हा दोघांचंही या मंचावरती खूप 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 स्वागत आहे. थँक्यू. सावनी, आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की तुला संगीताचा खूप मोठा वारसा लाभलेला आहे. म्हणजे तुझ्या आजी श्रीमती कुसुम शेंडे या किराणा घराण्याच्या खूप मोठ्या गायिका, त्याचबरोबर तुझे वडील पंडित संजीव शेंडे हेही तुझे संगीतातले पहिले गुरु आहेत. या दोघांकडून तू तो संगीताचा वारसा उचललास आणि त्याचबरोबर वीणा सहस्रबुद्धे यांच्याकडे सुद्धा तू संगीताचं शिक्षण घेतलंय. मग एवढं संगीताचं ज्ञान तगडं असताना तू या मंचावरती आल्यानंतर तुला कसं वाटतंय आणि तू या मंचाकडून काय अपेक्षा ठेवतेयस? खरंच मृण्मयी खूप छान वाटतंय, कारण का झी युवा सारखा चॅनल जो युवा लोकांशी खूप छान कनेक्ट करतो आणि या माध्यमातून मला असं वाटतं नवीन नवीन टॅलेंट मला ऐकता येईल, आनंद घेता येईल, कारण का मी सगळ्यांचं गाणं ऐकायला आली इथे. आणि त्याहून पुढे मी जशी शिकले तसं मार्गदर्शन मला त्यांना देता येईल. माझ्या गुरूंचा वारसा मी त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेन. वैभव, तू एक अफलातून नट आहेस, म्हणजे हे तू कित्येकदा प्रूव्ह केलेलं आहेस. आणि ह्या गाण्याच्या स्पर्धेचा परीक्षक म्हणून जेव्हा तुझं नाव आम्हाला कळलं होतं तेव्हा बऱ्याच जणांच्या भुवया उंच झाल्या होत्या की अरे बापरे, वैभव मांगले परीक्षक, गाण्याच्या स्पर्धेचा परीक्षक कसा काय आहे. पण प्रोमोज मध्ये जे तू गायला आहेस त्यांनी तर सगळ्यांची बोलती बंद झालेली आहे. तर मला तुझ्याकडून जाणून घ्यायचंय की तू या स्पर्धेकडे कसं बघतोयस किंवा तुझं परीक्षण नेमकं काय सांगणार आहे? सर्वप्रथम सर्व रसिकांना माझा मुजरा नमस्कार सगळ्या महाराष्ट्राला. तू म्हणालीस तसंच आहे की सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या, नाकं मुरडली गेली होती की मांगले काय परीक्षक आहे मांगले. तर मला ते सांगायचंय सगळ्यांना या निमित्ताने की गायक मी असेन थोडा बहुत, पण माझा कान फार तिखट आहे आणि मला सूर चांगला कळतो, कारण माझ्या समोर ज्या लोकांचं मी गाणं ऐकलंय किंवा जे लोक माझ्यासाठी गुरुस्थानी आहेत ते पंडित भीमसेन जोशी, गान कोकिळा लता मंगेशकर आणि गान सरस्वती किशोरी आमोणकर ह्या माझ्यासाठी दैवतासारखे हे लोक आहेत. तर मला त्यांचं गाणं ऐकून ऐकून मी इथवर पोहोचलो आहे. सो मला असं वाटतं की या मंचावर आल्यानंतर जेव्हा माझ्यासमोर स्पर्धक गाणार आहेत महाराष्ट्रातले, तेव्हा सावनी ऑफकोर्स हे बघणार आहे की त्याच्यामध्ये सूर काय असला पाहिजे, काय पद्धतीनं गाण्याचं नोटेशन, कुठे चुकला खटकला तर ते नक्कीच सांगेल. पण मी हे सांगणार आहे की त्याच्यामध्ये काय भाव असला पाहिजे. आपण आनंद लुटूया, या स्पर्धकांची गाणी ऐकूया, चांगलं वाईट बोलूया, त्यासाठीच मला बसवलं इथे.
मांगलेला बसवलंय म्हणजे मांगले खोचक बोलणार हे अपेक्षित आहे. प्रेक्षकांना कानही असे करून बसलेले आहेत की काय बोलतायत मांगले. सो मला वाटतं की सगळ्यांसाठी छान पर्वणी असेल आणि आपण नक्की या कार्यक्रमाचा आनंद लुटूया. थँक्यू सो मच. वा वा वा. तर तिखट कारांचा वैभव आणि गोड घेण्याची सावनी हे कॉम्बिनेशन गजब आहे आणि ते बाहेर आणणार आहेत त्याबद्दल मला खात्री आहे. मी तुम्हाला दोघांनाही विनंती करते की तुम्ही कृपया आसनस्थ व्हावं, त्या खुर्च्या तुमची वाट पहा. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू. कोण होणार महाराष्ट्राचा युवा सिंगर 1 नंबर या प्रश्नाच्या उत्तराचा शोध आत्तापासून सुरू होणार आहे. कोण गायक उघडणार आपल्या प्रेक्षकांच्या आणि परीक्षकांच्या मनाचे दरवाजे, त्याला आपल्या परीक्षकांकडून मिळणार एक सोनेरी गुरु किल्ली. तर मग जजेस मला सांगा, आपल्या पहिल्या स्पर्धकाला बोलवूया. अर्थात. तर मंडळी, खणखणीत टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या पहिल्या स्पर्धकाचं. वा 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 वा. हाय, काय नाव तुझं? माझं नाव नेहा दशरथ केणे आहे. किती गोड दिसते सगळं. थँक्यू. तू हे तुळशी वृंदावन घेऊन आली आहेस, नऊवारी साडी नेसली आहेस, हो म्हणजे वारकरी संप्रदायाशी तुला संबंध आहे का काही? हो. वाटलंच तरी. चल गाणं सादर कर. सुंदर ते धान उभे विटेवारी, सुंदर ते धान. उभे विटेवारी, करकटावारी, करकटावारी ठेवूनिया, सुंदर ते धान उभे विटेवारी, सुंदर ते धान. धन्यवाद. मस्त गायलीस. धन्यवाद. आणि तुझ्या आवाजात मुळातच एक गोडवा इतका सुंदर आहे ना. एक गाज म्हणतो ना आपण आवाजाचा. खूप छान आवाज आहे तुझा. सुरेल आहेस तो खूप. धन्यवाद. आणि एक मिंटकाम तुझ्या आवाजात पण खूप छान शोभून दिसतं. सुंदर ते ध्यान उभे. आता पुढची ती तू जागा घेतलीस, विटेवरी. खूप छान वाटली. हं? आणि खूप स्कोप आहे तुला पुढे. हा? काय वय काय तुझं? 14. हा? 14.
आणि कोण आलंय बरोबर? बाबा आलेत माझे. बोलव ना त्यांना. बाबा या. काय नाव तुमचं? माझं नाव दशरथ बाळाराम केणे. वारकरी संप्रदायातले आहात? हो हो. वा, वा. सांगा स्वतःविषयी काही. ज्यावेळेस आम्ही 15-15 आणि 20-20 दिवस पंढरीची वारी करतो, पायी वारी करतो, अगदीच वारीचा काही कालावधी आताच काही दिवसापूर्वी होऊन गेला. तो आनंद जो प्रत्यक्ष माणूस चालतो तो आनंद काय वरच असतो. वैभव सरांनी मला विचारलं किंवा श्रावणी मॅमने जर मला विचारलं की पंढरीच्या परमात्म्याने तुम्हाला काय दिलं, तर मी एकच सांगेन की माझ्या पंढरीच्या परमात्म्याने, माझ्या विठुरायाने जर काय दिलं असेल तो हा प्रसाद मला दिलाय. वा. आणि त्याच्या नावाचं गुणगान नेहा सगळीकडे गाते, त्याचा मला खूप एक मानसिक समाधान प्राप्त होतं. तुम्ही स्वतः गाता? हो, मी स्वतः गातो. वा, मग तेच बाळकडू आलंय तिच्याकडे, तो संस्कार आलाय. तुम्ही काहीतरी म्हणा ना. हो, जरूर. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली 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 ओ, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. किती सुंदर गायलात तुम्ही. ती थेट भगवंतांपर्यंत पोहोचली तुमची हाक. धन्यवाद. मला वाटतंय असं की तुम्ही सुद्धा सहभागी व्हायला पाहिजे स्पर्धेमध्ये लेकी बरोबर. काय सुंदर गजर केलात. मला वाटतं तुम्हा दोघांसाठी एक छान गोष्ट झाली पाहिजे. सर्वांनी एकदा माझ्या मागे बोलायचं, त्या विठुरायापर्यंत आपली आरोळी गेली पाहिजे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली 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 ओ, ज्ञानोबा माऊली तुकाराम. चला पुढचा स्पर्धक. माझं नाव चेतन रमेश लोखंडे. मी नाशिकला राहतो. माझे आई वडील हे माझ्यासाठी खूप कष्ट करतात. मी ऑडिशनला जात असताना माझ्या घराची भिंत पडली. मी अर्ध्या रस्त्यातून वापस येत होतो, पण माझ्या आई वडिलांनी सांगितलं की तू परत येऊ नकोस, घरचं टेन्शन घेऊ नकोस, तू ऑडिशनला जा. आणि भिंत पडली असताना ती भिंत बांधण्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते. तर आईने कानातले गहाण ठेवून ती भिंत बांधली.
येईल मुठीत तुझ्याही आभाळ माघार घेऊ नको उगाच भयान वादळ त्यांनी खूप मोठा गायक बनावं हे आमचं स्वप्न आहे. साध घाली दिस उद्याचा नव्याने सारख्या जल कालची तिकडं मुंबईला गेलं तिकडं माझं पोरग गाणं म्हणायला लागलं ना मला असं असं मला कसं झालं मला काही समजायलाच नाही. काळजी रे माझ्या देवा काळजी रे. माझं गाणं माझा आवाज हीच माझी ताकद आहे. घराची भिंत जरी पडलेली असेल पण जीवनाची इमारत ही माझ्या गाण्यानेच बांधली. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. काय नाव तुझं बाळा? चेतन लोखंडे. गा. रिकामी सांजाची घागर हरणीच्या दारात वाघर मनी पेटल काहूर खोडून टाकला अंकुर हो चालला देवीचा जागर रिकामी सांजाची घागर हे रिकामी सांजाची घागर हरणीच्या दारात वाघर रिकामी सांजाची घागर हरणीच्या दारात वाघर मनी पिकल कापूर फोडून टाकला अंकुर हो चालला देवीचा जागर रिकामी सांजाची घागर हे डोळ्यामंदी मावना सागर सागराच्या पायी खोलवावर हे डोळ्यामंदी मावना सागर सागराच्या पायी खोलवावर भरलं भरलं आभाळ हरलं नशीब हरलं मनी पेटलं काहूर फोडून टाकला अंकुर हो चालला देवीचा जागर रिकामी सांजाची घागर रिकामी सांजा त्यांनी खूप मोठा गायक बनावं हे आमचं स्वप्न आहे. घागर क्या बात आहे. तू फारच भारी गायलास राव. थँक्यू सर. गाण्याचा इम्पॅक्ट म्हणून म्हणशील ना इतका जबरदस्त होता आणि जो सांजचा जो फोर्स आहे ना मला वाटतं त्याच्यासाठी ब्लास्ट दिला पाहिजे तुला. म्हणजे हे गाणं मला वाटतं शिकून नाहीये हे तुझ्यामध्ये उपजत आहे. हा जो सूर तुला दैवी मिळालाय ना हा तुझ्याकडे उपजत असलेला सूर आहे आणि गॉड ब्लेस यू. तुझा आवाज स्पेशल आहे एवढं तुला मी सांगतो. विशेष आहे तुझा आवाज. तू मला असं वाटतं रितसर कुठे शिक्षण घेतलेलं नाहीयेस ना? हा, कारण का मला कळतंय तुझं गाणं हा तुझा आत्मा आहे. एक भिजले पण लागतं ना कुठल्याही माणसामध्ये गाणं गाण्यासाठी. ते भिजले पण आहे. हा, ती सेन्सिटिव्हिटी आहे तुझ्यात. खूप छान मन आहे तुझं, हे तुझ्या गाण्यातून दिसतंय. मला वाटतं तुला याच्यासाठी मला ब्लास्ट द्यायचा आहे.
थँक्यू सर. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी. मग द्यायची का तुला गुरु किल्ली? हो. पण मित्रा, तुझी एव्ही आम्ही पाहिली, त्याच्यामध्ये आम्हाला दिसतच आहे की हालाकीची परिस्थिती आहे. तुझं किती आर्थिक उत्पन्न किती आहे अख्ख्या घराचं? मम्मी कामाला जाते तर 8,000 रुपये पेमेंट पडतो. आणि पप्पा सहसा पप्पांना जास्त काम नसतं तर पप्पा घरीच असतात. आई काय करते? आई भांडे घासते कंपनीमध्ये. अच्छा. आणि तू नोकरी करतोस? हो, मी शिक्षण करून असे गाण्याचे शो करून थोडाफार मदत करतो आईला. आई वडील आलेत तुझे? हो. त्यांना बोलाव इथे. नमस्कार, तुमची ओळख सांगा. रमेश रघुनाथ लोखंडे, नाशिकला राहिलाय मी. अच्छा. आई तुमचं नाव? माया रमेश लोखंडे, चेतनची मम्मी. भिंत पडल्याचा काय किस्सा झाला होता? पाऊस आला आणि मी घरी नव्हतो, दोघच घरी होते. आणि मागच्या भीतीनं पडली तर हा काय म्हणे मला जायचंय. तर बोलू दादा पैसे नाही. खरंच जिओ चॅनलचे मी आभार मानतो काही इथपर्यंत तो आला. माझेच काही घरचे लोक त्याला बोललो तो भिकाऱ्यासारखा गातो आणि तुला पैसे भेटतात. पण आज मी म्हणतो का माझ्या जीवनाचं सार्थक झालं, पुढे काही हो, पण मी आज इथं आलोय. त्याच्याबरोबर आज मी स्टेजला उभं राहिलोय. एवढंच बोलतो. तो इथं योग्य मंचावर आलेला आहे. एक्झॅक्टली. तो उत्तम गातो आहे, गाणार आहे. त्याला हा प्रवास इथून पुढे चालू ठेवता येईल. पण मला असं वाटतं त्याने गाणं केलंच पाहिजे. या मंचावर इथपर्यंत हा पोचलाय, त्याच्या गुणवत्तेच्या आधारावरच तो पोचलेला आहे. पण माझ्याकडे अजून एक पर्याय आहे तुमच्यासाठी. तो तुम्हाला मान्य होतोय, पटतोय का बघा. कोणता? हा. याला मी गुरु किल्ली देणार आहेच, त्याला ब्लास्ट मिळाला, तो उत्तम गायला आहेच. पण दुसरा पर्याय माझ्याकडे असा आहे की आम्ही त्याला, तुम्हाला म्हणजे 1,00,000 रुपयाचा चेक देऊ शकतो. थँक्यू सर. तुमच्या कानातलंही तुम्हाला सोडवता येईल. त्या पैशांमध्ये तुम्हाला भिंतही पुन्हा उभी करता येईल. फक्त याला इथे गाता येणार नाही. हा चेक आहे माझ्याकडे 1,00,000 रुपयाचा. मान्य आहे, मला सगळं मान्य आहे. याच्या पुढे याला जायचं आहे, याला इथे गायचं आहे या मंचावर, मला सगळं मान्य आहे. पण या पैशाची किंमत सुद्धा आज तेवढीच आहे तुम्हाला. खेळ मांडला, खेळ मांडला. सो चेतन इथे ये. माझं गाणं, माझा आवाज हीच माझी ताकद आहे. घराची भिंत जरी पडलेली असेल पण जीवनाची इमारत ही माझ्या गाण्यानेच बांधेल. तुम्ही शांतपणे विचार करा, भावनेच्या आहारी जाऊन विचार करू नका. प्रॅक्टिकल विचार करा आणि जो निर्णय असेल तो 5 मिनिटांनी येऊन आम्हाला सांगा.
वाटतं वैभव सांगवी आपण एक छोटासा ब्रेक इकडे घेऊया. त्यांना एक कुटुंब म्हणून सुद्धा एकत्र येऊन विचार करण्याची गरज आहे आणि त्यांना आपण ती प्रायव्हसी देऊया. तोपर्यंत आपण पुढच्या स्पर्धकाचं गाणं आहे. जरूर. या नमस्कार. नमस्कार सर. वाह, आज जोरदार काहीतरी होणार असं दिसतंय. कॉस्ट्युम तर बरोबर आहेत, कपडे वगैरे छान घातले, टिळे बिळे लावलेले आहेत. आणि ओळख करून द्या सर्वप्रथम तुमची. सर, आमच्या ग्रुपचं नाव आहे MH फोक्स आणि विशेष म्हणजे आम्ही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून आलेले आहोत. पण हे तुम्ही असे हे 8 लोक एकत्र कसे आलात? सर, आमच्यात एक कॉमन गोष्ट जी आहे, एक धागा जो आहे बर, तो म्हणजे महाराष्ट्राचं लोकसंगीत. क्या बात वा. आणि म्हणूनच तोच धागा घेऊन MH फोक्स हा ग्रुप आम्ही वा form केला. वा 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 वा, क्या बात आहे. होऊन जाऊ द्या. महाराष्ट्र कुलस्वामिनी महाराष्ट्र कुलस्वामिनी शस्त्रधारिणी दैत्यमर्दिनी भवानी माय वंदितो आज जन्मले छत्रपती शिवराज स्थापिले शक्तिशाली साम्राज्य जी जी स्थापिले शक्तिशाली साम्राज्य जी. पण शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी या महाराष्ट्राची काय अवस्था झाली होती. ज्यावेळी साऱ्या देशात भर दिवसा पाप रस्त्यात लुटमार अब्रू घेत्यात कुणी खाल्ल्याला फेकतात. मुघलांनी गिळला भारत, नरसिंह पडले पिंजऱ्यात. त्या काळी नव्हता कुणी वाली महाराष्ट्रात जिरहाजी जी. आणि अशा या कठीण प्रसंगी मासाहेब जिजाऊ, होय मासाहेब जिजाऊ काय करीत होत्या. नवस मागते हात जोडून जिजा राजमाता. पराक्रमी रणधीर पुत्र दे धर्मवीर दाता. आणि आई जगदंबेच्या कृपेनं 19 फेब्रुवारी 1630 रोजी मासाहेब जिजाऊंच्या पोटी एका तेजपुंज बालकाचा जन्म झाला. आई शिवाई देवीच्या नावावरून बाळाचं नाव ठेवण्यात आलं शिवाजी. आणि या शिवाजी राजानं वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी 18 बगड जातीचे मावळे एकत्र केले. रायरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक केला आणि हिंदवी स्वराज्य संस्थापनेची शपथ घेतली. हर 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 बोली हर हर महादेव ही गगनाला भिडते. त्याग भक्तीचे निशान भगवे वरती फडफडते. शिवाजीने मंत्रिमंडळ नेमले तात्काळ. शिवाजीने मंत्रिमंडळ नेमले तात्काळ. राज्य निर्मळ न्याय नीतीने राज्य हकळा. लोकशाहीने चाले दरबार. शिवाजी छत्रपती सरकार जी जी. शिवाजी छत्रपती सरकार जी जी जी. ही वाहिली शाहिरी कला. ही वाहिली शाहिरी कला. राष्ट्रपुरुषाला शिवाजी राजाला ध्यानी मनी स्वप्नी स्मृती चित्तात. शाहीर कुंठीनाथ करी कवना. शाहीर संतोष गात पवण्यास जी जी. शाहीर संतोष गात पवण्यास जी जी. शाहीर संतोष गात पवण्यास जी जी जी. छत्रपती शिवाजी महाराज की. वा,
क्या बात आहे, एकदम जोशपूर्ण असा परफॉर्मन्स होता. आणि मुख्य म्हणजे गायकांचं तर तारतम्य होतच छान, पण पुन्हा एकदा जोरदार टाळ्या रिदम साईडला, काय कमाल. आणि जे पोवाड्याचं एक वैशिष्ट्य असतं, स्पष्ट शब्दोच्चार, ज्याच्यामुळे त्याच्यातले भाव पोचतात. सूर तर खडे लागायलाच लागतात, पण भाव पण पोचतो, शब्द कळतं, काव्य कळतं, जोश कळतो, तो सगळा कळला बरं का. थँक्यू. तुम्हाला कळलं असेल की हा ब्लास्ट केव्हा दिला जातो. एक सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स जेव्हा होतो तेव्हा हा ब्लास्ट मिळतो. आता तुम्ही महाराजांचं नाव काढलंच आहे. महाराज जगामध्ये आमचे महाराज, एक नंबर महाराज. तर मला वाटतं त्यांना जी आपण एक दलकारी देतो त्यांना, तर ती तुम्ही द्यावी अशी माझी अपेक्षा आहे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. क्या बात है. काय आता काय राहिलंय का रिझल्ट म्हणजे मला एक कळत नाहीये की पोपटाने चोच उघडलेली आहे, तो उताणा पडलेला आहे, दोन्ही पंख त्याचे पसरलेले आहेत, मुठी आवळलेल्या आहेत, पायाची नख, आणि त्याचा श्वास बंद झालाय. तर तो पोपट काय आपण त्याचं रिझल्ट देऊ पोपटाचा त्या. तो गेलाय ना. गेलाय. वैभव, हे काय उदाहरण आहे का, काय हे. अरे आता चावी कशाला पाहिजे, तुम्हाला दिलाय ना ब्लास्ट एवढा मोठा. म्हणजे आम्ही आहोत ना सर. जाऊ दे, त्यांना किल्ली देऊ. पुन्हा सांगू का उदाहरण. सांगूयात. घ्या घ्या घ्या, घ्या. त्याशिवाय तुम्ही ऐकणार नाही. तू पैसे घेऊन गाणं शिकलास तरी सुद्धा तुझं भलं होऊ शकतं, आणि या स्पर्धेमध्ये जरी टिकलास तरी सुद्धा चांगलं होऊ शकतं. जिंकशील नाही जिंकशील त्यात या क्षणी बोलणं, पण तुला असं वाटतं का की या पैशानी घराला तू परत बळकटी देऊ शकतोस. म्हणून परत विचारते, म्हणजे तू नक्की 1 लाख रुपये घेणार आहेस का काय. चला पुढचा स्पर्धक. क्या बात है, क्या बात है. वाह. वा. काय नाव तुझे. ओंकार समीर कानिटकर. तुला थंडी वाजते का खूप. सेटवर पाऊस पडतोय. मग काय घातलंय गोंडस. स्टाईल आहे आणि त्याची. इथे कॅप. अच्छा. काय वैभव सर ओळखला का. मी नाही ओळखलं रे तुला. अहो सर, असं कुठे असतं का, आपण भेटलेलो नाही याच्या आधी. कुठे एवढ्यात विसरले. कुठे कुठे भेटलो होतो. ठाण्यात तुमचा त्या नाटकाचा प्रयोग होता बघा, हा तो हाऊसफुल होता. ते सगळेच असतात हाऊसफुल. पुढे थांबता मी ह्याला ओळखतो. हा इतका गोरा आहे, मला त्या अंधारात पण दिसला होता 7व्या रांगेत बाल्कनीच्या. वा, बरं झालं ओळख निघाली. अगदी गुरु किल्ली देत आहे ना. काही चणे शेंगदाणे आहेत वाटायला ते. तू गाणं ऐकव आम्हाला तुझं गाणं आवडलं तर आम्ही तुला देऊ गुरु किल्ली. ऑल हा? द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी बघताया. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी बघताया. अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई
आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गंगे गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गंगे गोंधळाला ये गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधली चाळ हातात परडी तुला ग आवडी वाजवितो संबळ धग धग त्या ज्वालेतून आली तूच जगन्माता भक्ती दाटून येते आई नाम तुझे घेता आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गंगे गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गंगे गोंधळाला ये वा 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 थँक्यू सर फार जोशात गायलात बुवा तुम्ही. आता मी तुझी ओळख कायम ठेवेन, लक्षात ठेव. थँक्यू सर कुठेही भेटलास तरी. आणि दारारा ही जागा आहे ना, ती तुझ्या वयाला खूप अवघड आहे खरं. आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गंगे गोंधळाला ये आणि ती जागा घेऊन परत स्थिरावणं अवघड आहे. हो, पण तू खूप छान केलंस, थँक्यू खूप छान. थँक्यू क्या बात है, क्या बात है, क्या बात Thank you. है. हवी आहे ना खरंच? हो देऊ? चला पुढचा स्पर्धक या. तर निर्णय तोच आहे का बदललाय? गुरु केली हवी, गुरु केली हवी. मला माझी कला पुढे आणायची, माझ्या कलेतूनच मला मोठं व्हायचंय. मला असे पैसे नकोय आता. क्या बात है. तुला सपोर्ट करणारे तुझे आई वडील हे खरोखर देवा समान आहेत तुझ्यासाठी. मी त्याच्यासाठी आणि काहीही करू शकतो. तुम्हाला मिठी माराविषयी वाटते मला या क्षणी. आणि मला आनंदानं आज तुला यांच्या समवेत गुरु किल्ली अर्पण करायला आवडेल. थँक्यू. थँक्यू सर. चला पुढचा स्पर्धक. आली 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 डॅशिंग मैना हिच्या पायी झाली दैना तळगावरान बाजतीचा पाहुनिया पोरलय इचाकली. हे काय म्युझिक वगैरे एंट्रीला आणि एकदम तू म्हणजे अशी
यो टाईप मधली एकदम डॅशिंग मुलीसारखी काय म्हणजे आहेच मी डॅशिंग. पाहुनिया पोरले इचाकली पाहुनिया पोरले इचाकली. बरं ऐकवा मग काय आहे ते. पहिल्या दाराच्या प्रेमाने झालं हे पहिल्या दाराच्या प्रेमाने झालं कालीच केलंय बात हे कालीच केलंय बात ही पोलीस आज तुपात लिट्टीला मौराचा लागलाय नाद अरे ही पोलीस आज तुपात लिट्टीला मौराचा लागलाय नाद हे पहिल्या दाराच्या प्रेमाने झालं हे पहिल्या दाराच्या प्रेमाने झालं कालीच केलंय बात हे कालीच केलंय बात ही पोलीस आज तुपात लिट्टीला मौराचा लागलाय नाद अरे ही पोलीस आज तुपात लिट्टीला मौराचा लागलाय नाद. अरुण अरुण करू नको इशारा अरुण अरुण करू नको इशारा भिडू दे आता डोल्याला डोला भिडू दे आता डोल्याला डोला हे अरुण अरुण करू नको इशारा भिडू दे आता डोल्याला डोला भिडू दे आता डोल्याला डोला इतो बिटिनगी इतो बिटिनगी इतो बिटिनगी इतो बिटिनगी सोसानं भेटू दे आग ही पोलीस आज तुपात लिट्टीला मौराचा लागलाय नाद अरे ही पोलीस आज तुपात लिट्टीला मौराचा लागलाय नाद अरे ही पोलीस तुपात लिट्टीला मौराचा लागलाय नाद अरे ही पोलीस आज तुपात लिट्टीला मौराचा लागलाय नाद. थँक्यू. ही पोलीस आज तुपात लिट्टीला मौराचा लागलाय नाद. Once more, once more, once more, once more. क्या भाई, once more तो लेना चाहिए ना भाई. मैं इतना इधर आएला है, मेरे को नाचना मांगता है, तो once more तो होना चाहिए ना भाई. हे पहिल्या दाराच्या प्रेमाने झालं हे पहिल्या दाराच्या प्रेमाने झालं कालीच केलंय बात हे कालीच केलंय बात ही पोलीस आज तुपात लिट्टीला मौराचा लागलाय नाद अरे ही पोलीस आज तुपात लिट्टीला मौराचा लागलाय नाद अरे ही पोलीस तुपात लिट्टीला मौराचा लागलाय नाद अरे ही पोलीस आज तुपात लिट्टीला मौराचा लागलाय नाद. थँक्यू. क्या ब्रह्मानंदा भाई, तेरे को मालूम है मेरे को क्या बुलाता है? मेरे को बोलता है मुन्ना भाई. सो या स्टेजवरती आता असे दोन भाई भाई आहेत. पण तुझ्या एकंदर तिला तिला टॉमबॉय म्हणतात माहितीये का? का तुला टॉमबॉय का म्हणतात? म्हणतात माहिती आहे म्हणून म्हणतात. साधारण ती ज्या पद्धतीनं चालत आली तर शत्रुघ्न सिन्हा येतोय का काय असं वाटलं मला चालत. ब्रह्मानंदा नावातही जोर आहे नाही का. मी ती सकाळी उठली की नवऱ्याला म्हणेल ए चहा आणतोच ना असं काहीतरी म्हणेल. मी अशीच वागते माझ्या घरी. नाही पण मला जाणून घ्यायचंय की गाण्याबद्दल काय सांगाल तिच्या? सुराला चिपकून आहेस छान. एक्सप्रेशन बोल्ड आहे. फक्त एक सांगते की पुढे कधीतरी हळूवार जॉनर पण हँडल करायला शिक. पण मला जरा वेगळं वाटतं सावनी. तिचा आवाज बघ ना, तो आवाजाची खासियतच ती आहे. म्हणजे मला सुलोचना ताईंची आठवण झाली आवाज तो ऐकताना. सुलोचनाताईंचा भास होतो हा तिच्या आवाजामध्ये. तो बाजच तसा आहे तिच्या आवाजामध्ये. थँक्यू सर. सो थँक्यू मॅम. तू म्हणतेस तशी गाणी कदाचित शोभणार पण नाही त्या आवाजाला, या अर्थाने म्हणतोय मी. नाही मी काय म्हणते वैभव, माझं थोडं वेगळं म्हणणं आहे की शोभाताई गुरुटू आपल्याला माहिती आहेत ना. सैया रूठ गए मैं मनाती रही सैया
ओके, हा पण जॉनर त्यांनी हँडल केला. आणि त्याबरोबरच भारदस्त पण गायल्या ग, म्हणजे सैया नी कैसे गए मैं ना लड़ी थी रामा. वा. एकाच आवाजाचा पोत, एकच पोत, पण दोन वेगळ्या भाव पण त्या हँडल करू शकल्या, तर तुझ्यात कपॅसिटी आहे ती. वा वा वा. मॅम. गुरु किल्ली मिळणार आहे की नाही हा एक प्रश्न आहेच आहे. जाणून घेऊया की या किल्लीचं काय नक्की होतंय ते.